पटवर्धन की तपोवन संस्था की। अमरावतीच्या तपोवन परिसरात रस्त्याच्या मागणीसाठी तपोवन आणि जिजाऊ नगर येथील नागरिक आमने-सामने आले। तपोवन मधून राजुरा जिजाऊ नगर तपोवन मधून रस्ता आहे, मात्र तपोवन संस्थेने हा रस्ता रोखल्यामुळे जिजाऊ नगरवासियांनी तपोवन गेट जवळ आंदोलन सुरू केले। रस्त्याच्या मागणीसाठी तपोवनवासी व राजुरा जिजाऊ नगर मधील नागरिक आमने-सामने भिडले। या ठिकाणी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। राजुरा जिजाऊ नगर मधल्या नागरिकांना तपोवन मधून रस्ता जाण्या येण्यासाठी रस्ता सुरू करण्याच्या मागणीसाठी आता नागरिक आक्रमक झाले आहे। तर आणि दुसरीकडे तपोवन परिसरामध्ये काही नागरिक रस्ता उतरून जाण्या येण्यासाठी रस्ता देणार नाही या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहे। घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। काय नेमका रस्त्याचा वाद आहे, तुम्हाला आंदोलन का करत? हे आंदोलन म्हणजे आज आमच्यावर अशी वेळ अशामुळे आली आहे की गेल्या 6 वर्षापासून रस्ता बंद आहे आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग 40 आहे, जो तपोवन गेट पासून सुरू होतो राजुरा गावापर्यंत 2.7 म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटर 200 मीटर। तर हा रस्ता तपोवन संस्थेच्या अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जबरदस्तीने बंद करून ठेवलेला आहे। अगोदर आम्ही याच रस्त्याने ये जा करायचो, याच्यासाठी आम्ही वारंवार जिल्हा परिषद, कलेक्टर ऑफिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्या ठिकाणी जाऊन निवेदन दिले। 8 दिवसापूर्वी जिल्हा परिषदने यांच्या नावाने पत्र काढलं की तो रस्ता रहदारीसाठी सुरू करून देण्यात यावा, तरीही तो सुरू करून देण्यात आलेला नाहीये। आम्ही जवळपास गोकुळ आश्रम जे आमची संस्था चालते ही तपोवन संस्थेच्याच जागेमध्ये राहते, तरीही आम्हाला आमचा रस्ता बंद करून ठेवलाय। जवळपास 500 लोकांची वस्ती आमच्या भागात राहते। आम्हाला लेकरांना शाळेत जायला आमच्या लेकरांना रस्ता नाहीये। जवळपास 1 किलोमीटर चिखल तुडवत आमच्या लेकरांना जावं लागते। रात्री बेरात्री जर दवाखान्याची इमर्जन्सी आमच्यामध्ये आली तर अक्षरशः आम्हाला ॲम्ब्युलन्स आमच्या रस्त्यापर्यंत येत नाही आणि वारंवार प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार करून सगळं झाल्यानंतर यांनी रस्ता ओपन करून दिला नाही, म्हणून आज सगळे लोक इथं आले। याच्या अगोदर आम्ही असं एवढे लोक आलो नाही, आता सगळ्यांना त्रास होत आहे। पावसाळ्यात आमची विनंती आहे की हा रस्ता जिल्हा परिषदचा आहे, नाबार्डच्या अंतर्गत याच्यावर 2 वेळा सौंदर्यीकरण पण झालंय। मग जर आमचं म्हणणं आहे आम्हाला कोणाची वैयक्तिक रस्ता नको, ग्रामीण मार्ग 40 ग्रामीण हा जो रोष आहे हे कारण या संस्थेमध्ये यांचे पण लेकरं शाळेत येतात, तर आम्हाला आमचा सरकारी रस्ता आम्हाला आमचा ओपन करून पाहिजे, बाकी काय। आणि आम्ही आज इथेच बसणार, इथेच आमचं रात्र हो आम्ही इथेच बसणार। मी सहदेव उत्तम गोळे सेक्रेटरी बोलतो तपोवनचा। हा वाद रस्त्याचा वाद 21 पाशी झाला होता, त्यावेळेस 14 मध्ये जो संस्थेमध्ये एक प्रकरण झालं, त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी मौखिक सांगितलं होतं की हा रस्ता बंद करा, कारण इथं मुली राहत होत्या, मुलींचे अनैतिक संबंध होत होते, ते राहत होते, त्यासाठी त्यांनी ते बंद करून टाकला होता। त्यावेळेस आमचं हॉस्टेल गेलं इथून, मग त्यांनी कलेक्टर साहेब त्यावेळेस गीते साहेब होते, गीते साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की इथं आम्ही तुमचा हा रस्ता बंद करून टाका। नंतर मग कोविडमध्ये पूर्ण बंदच राहिला। नंतर यांनी काय केलं की तिथून अतिक्रमणानं रस्ता तयार केला, अतिक्रमणानं त्या टेकडीच्या खालून रस्ता तयार केला। त्या दिवशी रात्री 9 वाजता यांचे कामानंतर रात्री 9चे असतात, त्यावेळेस आम्ही त्या सामंजस्य करार केला। त्यांचे आमचे प्रतिनिधी मंडळ बसले, त्यांचे आमचा करार झाला की आम्ही 2 वर्षात 1-2 वर्षात बा आम्ही यांचा रस्ता मूळ रस्ता आहे, एक तर त्या राजुऱ्यावर त्या पायथ्या खालून समोर त्या नाक्यावर आणि एक आहे रायडगाव जाणारा, कारण ते ग्रामीण भागात येते। ग्रामीण भागात आल्यानंतर ते त्याचं हे रस्त्याचं राजुरा गाव तर राजुरा रस्त्याला नाहीच आहे इथं। हा दाई साहेबांनी एक माणुसकी म्हणून त्या काळापासून चालू ठेवला होता, रस्ता तो ठेवला होता, पण आता दुसऱ्याच आमच्या इथं म्हातारे माणसं इथं 70 ते 85% लोक नुसतं 80च्या वरचे लोक आहेत, त्यांना चालता येत नाही। ते आता भरधाव जाणार, हे करणार, रात्री बेरात्री जाणार तर कोण करणार, याचं मालमत्तेचं नुकसान होणार तर त्याचा जबाबदार कोण राहणार? मग तुमची काय इच्छा हा रस्ता चालू होऊ नये? नाही, आम्ही हा रस्ता इथून देऊ नये, त्यांना पर्याय रस्ता आहेत, दोन रस्ते आहेत त्यांना। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।